जय जय श्री हित हरिवंश. तर आजचा विषय असा आहे, मला एक किस्सा सांगू वाटतो की टाईम इज मनी कसं असतं. आम्ही आत्ता मागे स्कॉटलंडमध्ये गेलो होतो आमचं जुनं घर विकण्यासाठी, आणि म्हणजे त्याची प्रोसेस चालू होती. आता बऱ्यापैकी 3 महिने घर बंद होतं. आणि इथं UK बॉयलर वापरतात, कॉम्बी बॉयलर, घर गरम करण्यासाठी. युज्युअली सगळ्याच घरांमध्ये असतं. तर ते चालू ठेवायला पाहिजे सुट्ट्यांमध्ये पण, जरी तुम्ही नसाल तरी. बेसिकली विंटरमध्ये तर, कारण की बर्फ पडतो, थंडी वाढते, आणि त्याच्यामध्ये जे पाणी वापरलं जातं गरम करायला, हीटर्स, तर ते फ्रीज होऊन बसतं, त्याचा बर्फ बनून जातो. आणि जर कधी अचानक तुम्ही येऊन ते डायरेक्ट चालू केलं तर ते बर्स्ट होतं, उडतं, डायरेक्ट जळून जातं. कारण ते एकदम बर्फाचं पाणी, म्हणजे गॅस चालू होतो आणि पाणी फ्लो नाही होऊ शकत, पाणी बर्फ झालेलं असतं ना त्याच्यामुळं. आणि मग ते अशा याच्यामध्ये डायरेक्ट जळून जातं. मग आमचं पण तसंच झालं. आम्ही इथून गेल्यानंतर ते चालू केलं, थंडी होती खूप त्याच्यामुळं, आणि ते जळून गेलं. आमचे तर हाल झालेच त्याच्यामध्ये. बट आम्ही मग इलेक्ट्रिशियनला बोलवलं दुसऱ्या दिवशी बघण्यासाठी की बाबा ये आणि कर. आमचा ओळखीचा इलेक्ट्रिशियन होता तिथं. तर तो आला पण, आणि त्याने बघितलं. तो मला याला 2-3 दिवस लागतील फिक्स करायला. आम्ही म्हटलं नाही, आम्हाला तर जायचं आहे परत, तर तू उद्याच फिक्स कर, दुसऱ्याच दिवशी लगेच. तो म्हणला माझं 3 दिवसाचं काम आहे. मग आम्ही म्हटलं 1 दिवसात करून दे आता, आम्हाला इमर्जन्सी आहे. तर त्याने त्याचे घेतले 1500 पाऊंड, जवळपास 2 लाखाच्या आसपास. आणि कारण की 3 दिवसाला आम्ही 200 पाऊंड घेतो असं बोलला तो. तर 3 दिवसाचे 600 पाऊंड, आणि ते बॉयलर आहे तर 600-700 पाऊंडचं. आणि खर्च म्हटल्यावर कसं असतं, कोणाकडे पण गेलं तर ते काही ना काही सांगतात. जसं गॅरेजवाल्याकडे गेलं तर काहीतरी सांगणार, जे आपण म्हणणार ठीक आहे बाबा करून दे, आत्ता गरजेचं आहे. कारण की मग अशा पद्धतीने आम्हाला 1,500 द्यावे लागले. आणि आम्ही ऑनलाईन चेक केलं परत. आता लेस्टरमध्ये पण ओळखीचे झालेत आमच्या काही इलेक्ट्रिशियन, त्यांना आम्ही विचारलं तर ते बोलले की 800-900मध्ये आम्ही पूर्ण रिप्लेस करून देतो. पण त्यावेळेस आम्हाला गरज होती. तर असं गरजेच्या वेळेला टाईम महत्त्वाचा पडतो, आणि ते व्हॅल्यू खूप वाढून जाते.